हॅलो फ्रेंड्स, मी नीलम. आज आपल्याला कोल्हापूरमध्ये घडलेली खरी सत्य घटना यावर आधारित हा माझा लेख तो तुम्हाला सांगणार आहे. माणुसकीचा झरा. पूर्वीच्या काळचे जीवनमान पाहता आपले सद्यस्थितीचे जीवनमान फारच उंचावले आहे, पण त्याचबरोबर आपला दिनक्रम अगदी यंत्रयावत झाला आहे. जो तो आपापल्या व्यापात मग्न असतो. कुणालाही कुणाकडे बघण्यास क्षणाचीही फुरसत नाही. त्यामुळे साहजिकच माणूस माणसाला विसरत चालला आहे. आणि त्यापेक्षा दुर्मिळ असणारी गोष्ट म्हणजे माणुसकी. अरे मानवा, कधी होशील माणूस, असे म्हणायची वेळ आलेली आहे. सण समारंभात कार्यक्रमात भेटायचे, हाय हॅलो म्हणायचे, 4 शब्द बोललो की पुढे चालायचे, असे आपण सर्वजण नेहमी वागतो. अशा काळात वावरत असताना आम्हाला आलेल्या आगळ्या वेगळ्या अनुभवाने आम्ही भारावून गेलो. आमच्यावर कोसळलेल्या आपत्तीतून सर्वांच्या सहकार्याने, प्रेमाने, धीराने, कष्टाने सही सलामत बाहेर पडल्यानंतर नातं किंवा माणुसकी या शब्दाचा खराखुरा अर्थ समजला. परिचित, अपरिचित, स्वजन, आप्तजन, मित्र, नातेवाईक या सर्वांकडून माणुसकीचे दर्शन घडले. जे मिळाले ते निस्सीम प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा, स्नेह व मदत, ज्याचे वर्णन करायचे म्हटले तर शब्द अपुरे पडतील. तर घटलेली घटना अशी की दिनांक 3 फेब्रुवारी 2001 शनिवार रात्रीचा 1:30चा सुमार. सारे कळाड शहर शांत झोपलेले. जिकडे तिकडे नीरव शांतता. आणि अचानक स्फोट झाल्यासारखा आवाज झाला आणि बघता बघता आगीचा प्रचंड भडका उडाला. क्षणार्धात घराने पेट घेतला. घरातील सर्व व्यक्ती भराभर बाहेर पडण्यासाठी धडपडत असताना मदतीचे हजारो हात कामाला लागले. घरातील सर्व व्यक्तींना जीवानिशी सुखरूप बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेण्यात व्यस्त झाले. सर्व व्यक्ती बाहेर पडेपर्यंत संपूर्ण भाजून निघाल्या. अर्ध्या मिनिटात सर्व खेळ संपला. होत्याचं नव्हतं झालं. मदतगारांच्या उपकारकर्त्या हातांमुळे भाजलेल्या व्यक्तींना त्वरित वैद्यकीय मदत मिळणे शक्य झाले. जो तो आपापल्या परीने सुचेल ती मदत करत होता. लगेच फायर ब्रिगेड बोलावून आग विझवण्यात आली. भाजलेल्या व्यक्तींना उचलून नेताना, त्यांना हात लावताना, जखमा बघता त्यांनी जे धाडस केले ते अपूर्वच होय. भाजलेला पेशंट किती भयावह दिसतो हे अनुभव असणाऱ्यांना समजू शकते. त्यांना डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे कोल्हापूर यांच्याकडे हलवण्यात आले. तिथे डॉक्टर वंजारे यांच्या सल्ल्यानुसार अत्यावश्यक पेशंट्सना ताबडतोब कोल्हापूरला डॉक्टर उद्धव पाटील प्रकृती यांच्याकडे नेण्यात आले. कोल्हापूरला असलेल्या सर्व अत्यवस्थ जखमींची तर फार बिकट अवस्था होती. त्यांची जीवाची शाश्वती नव्हती म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टींचे तंतोतंत काटेकोरपणे पालन करणे अत्यंत गरजेचे होते. इन्फेक्शन न होण्याची अतिदक्षता घेणे आवश्यक होते. डॉक्टर उद्धव पाटील यांचे हॉस्पिटल, सरकारी डॉक्टर्स, तेथील स्टाफ, नर्सेस, त्यांची शिस्त, देखरेख, त्याचबरोबर त्यांचा आपलेपणा, वक्तशीरपणा, प्रेम, अनमोल सहकार्य या सगळ्यांमुळे अत्यव्यस्त असणारे सर्व जखमी सुखरूप घरी परतले. साधारण 1.5 महिन्यामध्ये हे सर्व सुखरूप घरी परतले. अपघात होताच भाजणे, घर पेटणे, अचानक आग लागणे यासारख्या गोष्टी आपल्या वाचनात, बघण्यात, नेहमीच्या आयुष्यात घडत असतात. इथे मात्र बेचिराख, उद्ध्वस्त घर, पाणी, काचा, राख, जळीत वस्तू यांनीच केवळ खचाखच भरलेले घर, पाय ठेवायलाही जागा नसलेले घर, आई, वडील, मुलगा, सुनबाई, नातवंड, माहेरपणाला आलेली मुलगी, सारेच होरपळलेले. कुणी कुणाचे करायचे? पण हा प्रश्न उरलाच नाही. मावशी, आत्या, काकी, मामी, बहीण, भाऊ, मित्रमंडळी, नातेवाईक, हितचिंतक सर्वजणच आपले समजून धावले. दुसऱ्यांच्या घरात स्वतःचा विचार न करता 15-15 दिवस राहून स्वतःचेच संकट समजून सारे काही केले. रुग्णांची देखभाल, तेही स्वतःचे घर बेचिराख झाल्यानंतर परक्या ठिकाणी राहून ही का सोपी गोष्ट आहे? आपल्या परक्या साऱ्यांच्याच सहकार्याने डॉक्टर देशपांडे कराड यांच्या स्टाफच्या मदतीने, धीराने, आपलेपणाने सर्व रुग्ण सुखरूप बचावले. त्यांचे अनमोल सहकार्य लाभले. याहीपेक्षा सांगण्याची गोष्ट म्हणजे नातलग नुसते पेशंट्सचेच करून थांबले नाहीत, तर त्याही पुढे जाऊन जळलेले, पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले घर, निव्वळ सांगाडा राहिलेले घर,
पूर्ण साफसफाई करून पुन्हा 15 दिवसात होते त्या दिमाखात त्यांनी उभे केले. आणि वैशिष्ट्य असे की त्या घरातील एकही सदस्य तिथे नसताना सर्वांनी पैशाचा, कष्टाचा, त्रासाचा कोणताही कसलाही विचार न करता वास्तू परत उभी केली. कोल्हापूरला जवळजवळ महिना दीड महिना जखमींना दवाखान्यात ठेवले होते. या कालावधीत प्रत्येक रुग्णाजवळ 2-2, 3-3 माणसांची आवश्यकता होती. असे 3 रुग्ण दवाखान्यात होते. त्यांची सेवा, शुश्रूषा, देखभाल, काही आणणे सवरणे याकरता आलेले नातलग मध्यमही होते. कुणाला मधुमेह, सांधेदुखी, तर कुणाला गुडघेदुखी, रक्तदाब असे असूनही प्रत्येकाने मदतीच्या हाकेला ओ दिली. मनोभावे सेवा शुश्रूषा केली. जितके दिवस आणि जशी जरूर होती तितकी आणि नेमून दिल्याप्रमाणे प्रत्येकाने स्वतःकडे दुर्लक्ष करून व्यवस्थितपणे जबाबदारी पार पाडली. आपला चार्ज दुसऱ्याच्या हातात दिल्यानंतरच आपली जागा सोडली. 4 दिवस दव्या नवलाईचे या उक्तीप्रमाणे 4 दिवसानंतर कुणीही फिरकत नसतं. पण सर्वांनी सलग दिशाहीन हॉस्पिटलची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. ही झाली परिचित लोकांची महती. ते तर एक वेळ करतीलच, पण अनोळखी व्यक्ती ज्यांचा काहीही संबंध नाही अशा लोकांनी सुद्धा फार सहकार्य केले. दिवस रात्र जेवण खाण सोडून उभे राहिले, पाठिंबा दिला, धीर दिला. एकाच कुटुंबातील सर्व व्यक्तींना असे जेव्हा होते तेव्हा धीर देणारे, पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारे कोणीतरी लागते. ती सर्व जबाबदारी परिचित अपरिचित सर्वांनीच उत्तमरीतीने पेलली. सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद, परिश्रम, सर्वात महत्त्वाचे जेव्हा गरज होती तेव्हा उपयोगी पडलेले अशा प्रत्येक व्यक्तीतून आम्हा सर्वांना माणुसकीचे दर्शन घडले, त्याला तोड नाही. अपरिचितांनी प्रेमाचे जे रेशीम बांधले ते अद्वितीय व अवर्णनीय. एक अनुभूती आगळी वेगळी, अत्यंत सुखद. याच जगात ही जाणीव हीच की जिवंत आहे अजूनही येथे प्रेम, ओलावा, जिव्हाळा आणि माणुसकी, उपकारकर्त्याचे उपकार या जन्मी फिटणे अशक्य आहे. सर्वांच्या खऱ्या प्रेमामुळेच सर्वांचा पुनर्जन्म झाला. जन्म झाला रुग्णांचा, जन्म झाला माझा, याचा त्याचा पुनर्जन्म झाला निर्दिष्ट माणुसकीचा. थँक्यू.